नमस्कार बच्चों, मेरा नाम दिव्यश्री। मैं श्री मधुकेश्वर प्रौढ़शाला ಹೊದಿಗೆರೆ चन्नगिरी तालुकु दावणಗೆरे जिले में काम कर रही हूँ। देखो बच्चों, हमारा भारत ये सौंदर्य के लिए बहुत, संस्कृति के लिए बहुत प्रसिद्ध होते हैं। उनके पर्यावरण बहुत अच्छे होते हैं, हरा भरा होते हैं। इसके लिए ये कर्नाटक भी ये क्या होता है, बहुत ये हरा भरा पर्वतीय प्रदेश, ये जलपात प्रपात, ये सभी से क्या होते हैं, सुंदर होते हैं कर्नाटक। ये कर्नाटक में ज्यादा वर्ष आने वाले स्थल कौन सा है, मालूम है? कर्नाटक में ज्यादा वर्ष आने वाले स्थल कौन सा है? हाँ, याವುದು आगुंबे। ऐसे भारत में ज्यादा वर्ष आने वाला और स्थल होते हैं। याद आए? मालूम है? सब मालूम है? हाँ, क्या है? चिरापुंजी। देख लीजिए बच्चों, आज 9वीं कक्षा के पाठ 6 चिरापुंजी से आया हूँ। क्या है? पाठ 9वीं कक्षा के पाठ 6 चिरापुंजी से आया हूँ। पाठ के बारे में आज जानकारी प्राप्त करेंगे। देखिए, पुस्तक खोलिए पुस्तक, पृष्ठ संख्या 40, पृष्ठ संख्या 40 चिरापुंजी से आया हूँ। पहले इसमें हम ये लेखक का परिचय के बारे में जानकारी प्राप्त करेंगे। इस पाठ के लेखक का नाम क्या है? प्रदीप पंजी। क्या है? प्रदीप पंजी। काल 24 अप्रैल 1941, 24 अप्रैल 1941। ये स्थल लखनऊ के हलद्वानी उत्तराखंड प्रदेश में उनके जन्म होते हैं। ये उनकी कृतियां अब तक 6 उपन्यास प्रकाशित है। 6 उपन्यासಗಳನ್ನು ಬರೆದಿದ್ದಾರೆ। कन्नड़ में अनुदित कहानियों का संकलन, न्याय ಮತ್ತು ಇತರ ಕಥೆಗಳು ಎಂಬ ಒಂದು ಶೀರ್ಷಿಕೆಯಡಿ ಈ ಒಂದು ಏನು ಅನುವಾದಿತ ಕಥಾ ಸಂಗ್ರಹ ಒಂದು ಪ್ರಕಾಶಿತವಾಗಿದೆ। ಹಾಗೆ देश विदेश के यात्रा संस्मरणों के 4 संकलन भी लिखे गए हैं। ये देश विदेश के यात्रा के संबंधित, यात्रा मतलब क्या? हाँ, यात्रे अल्वा। यात्रेಗಳಿಗೆ संबंधिಸಿದಂತೆ संस्मरणों के 4 संकलन भी रचना किया गया है। देख लीजिए, पुस्तक में कुछ लेखक का परिचय है, देख लीजिए। खोलिए पुस्तक, लेखक का परिचय देखो। प्रदीप पंजी का जन्म लखनऊ के हल्द्वानी उत्तराखंड में 24 अप्रैल 1941 को हुआ। पंजी के अब तक 6 उपन्यास प्रकाशित हुए हैं। पंजी की कन्नड़ में अनुदित कहानियों का संकलन, न्याय ಮತ್ತು ಇತರ ಕಥೆಗಳು शीर्षक से प्रकाशित है। पंजी के देश विदेश के यात्रा संस्मरणों के 4 संकलन हैं। पंडित जवाहरलाल नेहरू पर उत्कृष्ट लेखन के लिए पंजी को जर्नलिस्ट वेलफेयर फाउंडेशन का यूरोप भ्रमण पुरस्कार, उत्तर प्रदेश हिंदी संस्थान का प्रेमचंद अनुशंसा पुरस्कार, हिंदी अकादमी द्वारा 2 बार साहित्यिक कृति
पुरस्कार प्राप्त है। साहित्य का सम्मान और उत्कृष्ट व्यंग्य लेखन के लिए हिंदी भवन नई दिल्ली का व्यंग्यश्री सम्मान भी प्राप्त हुए हैं। लीजिए, पंडित गए प्रदीप पंची के लिए, प्रदीप पंची को जन्म लखनऊ के हल्द्वानी उत्तराखंड में, उत्तराखंड आप सुनिए नाम, हाँ उत्तराखंड में 24 मतलब 24 ಏಪ್ರಿಲ್ 1941 ಇವರು ಜನ್ಮಿಸ್ತಾರೆ। पंजी अब तक 6 ಉಪನ್ಯಾಸ ಪ್ರಕಾಶಿತ हुए। ಇಲ್ಲಿವರೆಗೂ 6 ಉಪನ್ಯಾಸಗಳನ್ನು ಅವರು रचिಸಿದ್ದಾರೆ। और पंजी के कन्नड़ में अनुदित कहानियों का संकलन न्याय ಮತ್ತು ಇತರ ಕಥೆಗಳು शीर्षक से प्रकाशित है। ಪಂಚಿರವರ ಒಂದು ಕನ್ನಡಕ್ಕೂ ಸಹ ಅನುವಾದವನ್ನ ಮಾಡಿದರಂತೆ। ಯಾವುದು ಅಂದ್ರೆ ನ್ಯಾಯ ಮತ್ತು ಇತರ ಕಥೆಗಳು ಎಂಬ ಒಂದು ಶೀರ್ಷಿಕೆಯಿಂದ ಈ ಒಂದು ಕಹಾನಿ भी प्रकाशित किया गया है, ಒಂದು ಸಂಕಲನವನ್ನು ಸಹ ರಚಿಸಿದ್ದಾರೆ। पंजी के देश विदेश के यात्रा संस्मरणों के ये 4 संकलन लिख सकते हैं। 4 ಈ ಒಂದು ಬೇರೆ ಬೇರೆ ದೇಶಗಳ ಸಂಸ್ಕೃತಿಗೆ, ಬೇರೆ ಬೇರೆ ದೇಶಗಳಿಗೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂತೆ 4 ಏನು ಕೃತಿಗಳನ್ನು ಸಹ ರಚಿಸಿದರಂತೆ। पंडित उनके लिए ये पुरस्कार, उनके प्राप्त पुरस्कार, ಅವರಿಗೆ ಬಂದಿರತಕ್ಕಂತ ಪುರಸ್ಕಾರಗಳು ಯಾವುವು ಅಂತಂದ್ರೆ ये अंडरलाइन कीजिए। पंडित जवाहरलाल नेहरू पर उत्कृष्ट लेखन के लिए पंजी को जर्नलिस्ट वेलफेयर फाउंडेशन का यूरोप भ्रमण पुरस्कार, क्या है, जर्नलिज्म वेलफेयर फाउंडेशन का यूरोप भ्रमण पुरस्कार, उत्तर प्रदेश हिंदी संस्थान का प्रेमचंद अनुशंसा पुरस्कार, उत्तर प्रदेश ಹಿಂದಿ ಸಂಸ್ಥಾನದವರು ಈ ಒಂದು ಪ್ರೇಮಚಂದ್ ಅನುಶಂಸಾ ಎಂಬ ಒಂದು ಪುರಸ್ಕಾರವನ್ನು ಸಹ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಹಿಂದಿ अकादमी द्वारा 2 बार साहित्यिक कृति पुरस्कार प्राप्त किया गया है और साहित्यिक सम्मान और उत्कृष्ट व्यंग्य लेखन के लिए हिंदी भवन नई दिल्ली का व्यंग्यश्री सम्मान भी प्राप्त हुए हैं। व्यंग्य ಒಂದು ಏನು साहित्य सम्मान, साहित्यकार सम्मान पुरस्कार भी प्राप्त किया गया है। ये व्यंग्य लेखन के लिए हिंदी भवन नई दिल्ली में व्यंग्यश्री सम्मान, व्यंग्यश्री पुरस्कार भी प्राप्त किए गए हैं। देखो, ये थोड़ा सा लेखक के परिचय देख लीजिए। ये चिरापुंजी के आप चिरापुंजी के बारे में क्या जानते हैं? आप जानते हैं ये बहुत बादलों को घर कहते हैं, मेघालय को। ये मेघालय राज्य में है चिरापुंजी, मालूम है? हाँ, देखो आगे पाठ में ये सभी अंशों को देखना चाहिए। देख लीजिए, पहले इस पाठ में आए हुए ये शब्दार्थ के बारे में जानकारी प्राप्त करेंगे। शब्दार्थ देख लीजिए, शब्दार्थ घुमड़ घुमड़ चारों ओर से गिरना, घुमड़ घुमड़ मतलब चारों ओर से गिरना, एकत्रित होना, छाना, हरितिमा हरियाली, हरापन, दरकता, पेड़ वृक्ष, और पटा भरा, बूंदाबांदी वर्षा, बादलों से गिरने वाली जल की बूंदे, तमाम सारा समस्त, और बेहिचक निसंकोच, क्या है, निसंकोच, मोड़ रास्ते आदि का घुमावदार स्थान होते हैं।
देखो और कुछ होते हैं पुस्तक में, देख लीजिए और एक बार देख लीजिए। पुस्तक में है उमड़ घुमड़, चारों ओर से घिरना और एकत्रित होना, छाना छाना, हरितिमा हरियाली, हरापन, दरख्त पेड़ वृक्ष, पटाभर, बूंदबांदी वर्षा, बादलों से गिरने वाली जल की बूंदे। बूंदे मतलब क्या? ಹನಿಗಳು ಹನಿಗಳು ಏನು? ಮೋಡಗಳಿಂದ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಏನು? ಹನಿಗಳು। ಕಪ್ಪ माल की बिक्री, पन बिजली जल विद्युत, पन बिजली मतलब जल विद्युत, निहारना ध्यान पूर्वक देखना, कोहरा धुंधा कोहरा, आंचल प्रांत, आंचल मतलब क्या? प्रांत, सीमा का समीपवर्ती भाग, सीमा का सीमा ಒಂದು ಸೀಮಾ ಅಂದ್ರೆ ಇಷ್ಟು ಸುತ್ತುವರೆದ ಒಂದು ಪ್ರದೇಶ, ಇಷ್ಟೇ ಸೀಮಿತವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರದೇಶ ಇರುತ್ತೆ ಆ ಒಂದು ಪ್ರದೇಶ। ವರ್ಚಸ್ವ आधिपत्य प्राबल्य, घोषणा प्रवेश करना, भीतर जाना, तमाम सारा, समस्त, सौदा क्रय विक्रय की वस्तु या माल, बेहिचक निसंकोच, मोड़ रास्ते आदि का घुमावदार स्थान, प्रपात ऊंचे स्थान से गिरने वाली जलधारा, बेरकटोक बिना किसी रुकावट के, लुका छिपी आंक मिचौली, हाइड एंड सीक करना मुचाले, सतह किसी वस्तु का ऊपरी भाग, मशाल एक प्रकार की मोटी बत्ती जो लकड़ी पर कपड़ा लपेटकर अधिक प्रकाश के लिए जलाई जाती है। ये क्या है? आप पंच कहते हैं, ये पंच ಅಂತ ಕರೀತೀರಲ್ಲಪ್ಪ। ಈ ಒಂದು ಏನು ದೇವಸ್ಥಾನಗಳಲ್ಲೆಲ್ಲ ಪಂಚಗಳನ್ನ ಇಟ್ಕೊಂಡಿರ್ತಾರಲ್ಲ, ಒಂದು ದೊಡ್ಡದಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಏನು ಕೋಲುಗಳಿಂದ ಏನು ಬಟ್ಟೆಯನ್ನೆಲ್ಲ ಸುತ್ತಿ ಅದಕ್ಕೆ ಎಣ್ಣೆಯನ್ನು ಹಾಕ್ಬಿಟ್ಟು ಅಷ್ಟು ಪ್ರಕಾಶವಾಗಿ ಹುರಿತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಸಾಧನ ಹುರಿತಾನೆ, ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಹೇಳ್ತೀವಿ मशाल। एक प्रकार की मोटी बत्ती जो लकड़ी पर कपड़ा लपेटकर अधिक प्रकाश के लिए जलाई जाती है। देखो ये सभी इस पाठ में आने वाले क्या है? शब्द अर्थ होते हैं। और पाठ के आशय और आप पाठ से क्या सीख सकते हैं? ನೀವು ಪಾಠದಲ್ಲಿ ಏನನ್ನ ಕಲಿತೀರಾ ಅನ್ನೋದು ಈ ಒಂದು ಭಾಗದಲ್ಲಿ ಪಾಠಕ್ಕೆ ಆಶಯ में आते हैं, ಪಾಠದ ಒಂದು ಆಶಯದಲ್ಲಿ ಬರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು। यात्रा से प्रादेशिक ज्ञान प्राप्त होता है, लोगों के रहन सहन, प्राकृतिक दृश्यों का सौंदर्य आदि का प्रत्यक्ष अनुभव मिलता है। इस पाठ द्वारा छात्र चेरापूंजी का परिचय प्राप्त कर सकते हैं ಅಲ್ವಾ। ನಾವು ಏನು ಯಾತ್ರೆಯನ್ನ ನಾವು ಟೂರ್ಗಳನ್ನ ಮಾಡ್ತೀವಿ, ಈ ಟೂರ್ಗಳನ್ನ ಯಾಕೆ ಮಾಡ್ತೀವಿ? ಅದರ ಒಂದು ಉದ್ದೇಶ ಏನು ಗೊತ್ತಿದೆಯಾ ನಿಮಗೆ? ಹೇಳಿ। ಯಾಕೆಂದ್ರೆ ಏನು ಅಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಏನು ಸಂಸ್ಕೃತಿ ರೀತಿ ನೀತಿಗಳನ್ನ
ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋದು. ಆಮೇಲೆ ಪ್ರೇಕ್ಷಣೀಯ ಸ್ಥಳಗಳು ಇತಿಹಾಸಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂತವಾದ್ರೆ ಅಲ್ಲಿಯ ಒಂದು ಇತಿಹಾಸಗಳನ್ನ ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋದು. ದೇವಾಲಯಗಳ ಇತಿಹಾಸ ಇರ್ಬೋದು, ಅಲ್ಲಿ ಆಳಿರ್ತಕ್ಕಂಥ ರಾಜರ ಒಂದು ಇತಿಹಾಸ ಇರ್ಬೋದು, ಆ ಒಂದು ಯಾವ ಕಾಲದಲ್ಲಿ ಆ ಕೆತ್ತನೆ ಆಗಿದೆ, ಅಲ್ಲಿನ ಕೆತ್ತನೆಗಳ ಯಾವ ಶೈಲಿನಲ್ಲಿದೆ, ದ್ರಾವಿಡ ಶೈಲಿ, ವೇಸರ ಶೈಲಿ, ನಾಗ ಶೈಲಿ, ಹೌದು ತಾನೆ. ये शैली को ये क्या है, ये देवालय के ये ಶೈಲಿ ಕೈಸೆ ಹೇ, ಅವರ ನಿರ್ಮಾಣ ಹೇಗಾಗಿದೆ, ಅದರ ಯಾವ ಒಂದು ಶೈಲಿನಲ್ಲಿದೆ. ಆಮೇಲೆ ಉನ್ನ ಲೋಗೋಗೆ ರಾಹನ್ ಸಹನ್, ಜನರ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಏನು ಭಾಷೆ ಯಾವುದು, ಅಲ್ಲಿನ ಆಚಾರ ವಿಚಾರಗಳೇನು, ಅವರು ಪ್ರಾಕೃತಿಕ ದೃಶ್ಯ ಸೌಂದರ್ಯಕ್ಕೂ ಬಿ ಆಪ್ सीख सकते हैं. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಹೌದು ತಾನೆ. ಶೈಕ್ಷಣಿಕ ಪ್ರವಾಸ ಅಂದ ತಕ್ಷಣ ನಮಗೆ ಶಿಕ್ಷಣಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದೆ ಇದೆಲ್ಲದು, ಹೌದು ತಾನೆ. ಅಲ್ಲಿನ ಒಂದು ಪ್ರಾಕೃತಿಕ ಸೌಂದರ್ಯ ಹೇಗಿದೆ, ದೃಶ್ಯಗಳು ಹೇಗಿದೆ, ಲೋಗೋಗೆ आओ वाओ रहन सहन, ये देवालय के लिए, ये शहर के लिए, गांव के लिए समीक्षा करते हैं. ನಾವೇನ್ ಮಾಡ್ತೀವಿ, ಅಲ್ಲಿನ ಒಂದು ಜನಗಳ ಒಂದು ಸಮೀಕ್ಷೆಯನ್ನು ಸಹ ಮಾಡ್ತೀವಿ, ನೋಡ್ತೀವಿ, ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಏನು ತಿಳ್ಕೊಂತ ಹೋಗ್ತೀವಿ. ಇದನ್ನೆಲ್ಲ ಇವರು ಈ ಒಂದು ಯಾತ್ರೆಯ ಮೂಲಕ ತಿಳ್ಕೊಂತ ಇದ್ದಾರೆ. देखो ಯಾತ್ರಾ ಸೇ ಪ್ರಾದೇಶಿಕ ಜ್ಞಾನ ಪ್ರಾಪ್ತ ಹೋತಾ ಹೈ, ಹೌದು ತಾನೆ. ಅಲ್ಲಿನ ಒಂದು ಪ್ರಾದೇಶಿಕ ಜ್ಞಾನ, ಒಂದು ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿ ಜನಗಳಿದ್ದಾರೆ, ಪ್ರದೇಶ ಹೇಗಿದೆ, ಈ ಪ್ರಾದೇಶಿಕ ಜ್ಞಾನ ಬಡ್ತೆ ಹೈ, ಪ್ರಾದೇಶಿಕ ಜ್ಞಾನ ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತೆ. और लोगों के रहन सहन, प्राकृतिक सौंदर्य को, प्राकृतिक दृश्यों का सौंदर्य आदि का प्रत्यक्ष अनुभव मिलता है. ನೋಡಿ, ನಾವು ಪಿಕ್ಚರ್ ಅಲ್ಲಾಗಿರ್ಬೋದು ಅಥವಾ ಚಿತ್ರಗಳ ಮೂಲಕ ನೋಡೋದ್ರಿಂದ ಏನಾಗುತ್ತೆ, ನಮಗೆ ಹೆಚ್ಚು ವಿಸ್ತಾರವಾಗಿ ನಾವು ಯಾವುದನ್ನು ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋದಿಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲ. ಆದರೆ ನಾವು ಕೂದು ये उनके प्रादेशिक क्या करते हैं, ये प्रदेशों को देखकर ये सभी को क्या करते हैं, सीखने के लिए ये बहुत सरल होते. ತುಂಬಾ ನೋಡಿ ಅನ್ನೋ ಆ ಒಂದು ಪ್ರದೇಶಕ್ಕೆ ಭೇಟಿ ಕೊಟ್ಟಾಗ ನಮಗೆ ಏನು ಹೆಚ್ಚು ನಮ್ಮ ಕಣ್ಣಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡಿದಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ, ನಮ್ಮ ಒಂದು ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಆ ಚಿತ್ರ ತುಂಬಾ ದಿನ ಉಳಿಯುತ್ತೆ. ಹಾಗೆಯೇ लोगों के रहन सहन कैसे है, प्राकृतिक या प्रदेश के प्राकृतिक सौंदर्य और ये प्रत्यक्ष अनुभव करते हैं, अनुभव मिलता है अल्वा. ಇದರ ಎಲ್ಲ ಒಂದು ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ಅನುಭವ ನಮಗೆ ಸಿಗುತ್ತೆ. इस पाठ द्वारा छात्र चेरापूंजी का परिचय प्राप्त कर सकते हैं. पाठ ಮೂಲಕ ನಾವೇನು ಮಕ್ಕಳು ಈ ಒಂದು चेरापूंजिಯ ಪರಿಚಯವನ್ನ ನೀವು ಮಾಡ್ಕೊಂಡಿರಾ ಮಕ್ಕಳ. देख लीजिए, पाठ के आदर्श वाचन करती हूँ, आपको ध्यान से आप भी आप ये देख लीजिए. पुस्तक को देख कर ये ध्यान से देख लीजिए. मेघालय, मेघालय क्या है, एक राज्य, ಹೌದು ತಾನೆ. ಏನ್ ಮೇಘಾಲಯ, ಒಂದು ರಾಜ್ಯ. यानी बादलों को घर ಅಲ್ವಾ. देखो ಮೇಘಾಲಯ ಅಂದ ತಕ್ಷಣ ನಮಗೇನು, ಅಲ್ಲಿನ ಒಂದು ಪ್ರಕೃತಿ ಸೌಂದರ್ಯ ತುಂಬಾನೇ ಒಂದು ಅದ್ಭುತವಾದ ಪ್ರಕೃತಿ ಸೌಂದರ್ಯ ಮೇಘಾಲಯದಲ್ಲಿ. ಹಾಗಾಗಿ ಯಾನಿ ಬಾದಲುಂಕೋ ಘರ್ ಕಾತೆ ಹೈ, ಮೋಡಗಳ ಒಂದು ಮೋಡಗಳ ಒಂದು ಮನೆನೇ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. ಯಾವಾಗಲೂ ಅಲ್ಲಿ ಏನಾಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ, ಬಾರಿಶ್ ಆತಾ ಹೈ, ಹೌದು ತಾನೆ, ಮಳೆ ಬರ್ತಾ ಇರುತ್ತೆ, ವರ್ಷ ಆತೆ ಹೈ. देखो और मेघालय की राजधानी शिल्लंग, मेघालय की राजधानी शिल्लंग. एक हरा भरा पर्वतीय नगर होते हैं जहाँ हर वक्त बादल मरते घूमते रहते हैं. इतना बड़ा स्वच्छ सुंदर पर्वतीय नगर उत्तर भारत में कहीं नहीं है. ऐसा हरितिमा भी शायद ही कहीं देखने को मिले.
शिल्लंग से चेरापूंजी की ओर जाता मार्ग दोनों ओर पहाड़ों और दरख्तों से पाटा पड़ा है। यहाँ ऊंचा नीचा सर्पाकार रास्ते को पार करते हुए दिखाई पड़ते हैं। बादल बहती है, सुहानी हवा और कभी कभी हो जाती है बूंदाबांदी। हमारी जीप शिल्लंग से कितने 53 किलोमीटर दूर चेरापूंजी के ओर बढ़ रही है। मेरे साथ राज्य के एक अधिकारी श्री संगमा और उनके 2 दोस्त बैठे हैं। मैं जीप की खिड़की बंद करते हुए संगमा से पूछता हूँ, क्या साल भर यहाँ वर्ष होती रहती है? जी हाँ, संगमा कहते हैं। आपको जानकर तज्जुब होगा कि मेघालय में खपत से ज्यादा पनबिजली का उत्पादन होता है। हम अतिरिक्त बिजली अन्य राज्यों को देते हैं। ऐसा? मैं सचमुच आश्चर्य से पूछता हूँ। संगमा कहते हैं, वैसे यदि यह सभी गांव बिजली से जगमगा उठे तो भी अतिरिक्त बिजली का उत्पादन होता रहेगा। हम पहाड़ों को निहारते हुए आगे बढ़ रहे हैं। सड़क के उस पार पहाड़ी कुहरे से घिरी हुई है। 3 पर्वतीय अंचलों में बांटा हुआ है। मेघालय खासी पर्वत, गारो पर्वत और जयंतीय पर्वत, याद रखिए, खासी पर्वत, गारो पर्वत और जयंतीय पर्वत, और इन्हीं 3 पर्वतीय अंचलों से बने हैं। 5 जिले, हर अंचल की अपनी अलग संस्कृति है, रीति रिवाज, पर्व, उत्सव है, लेकिन हर कई पारिवारिक व्यवस्था मात्र सत्तात्मक है। भूमि, धन, संपत्ति सब माँ से बेटी को मिलते हैं। देख लीजिए बच्चों, ये क्या है? ये मेघालय प्रकृति सौंदर्य में ये क्या होते हैं? बहुत अच्छे हैं देखने, उनके प्रकृति सौंदर्य ये कैसे है। देखो, ये मेघालय की राजधानी शिल्लंग कौन सा है? शिल्लंग अंडरलाइन कीजिए। मेघालय की राजधानी कौन सा है? एक वाक्य के उत्तर लिखिए। प्रश्न होते हैं, ये मेघालय की राजधानी शिल्लंग होते हैं। एक हरा भरा पर्वतीय नगर है। हरा भरा मतलब क्या? ಹಸಿರಿನಿಂದ ಕೂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಹಸಿರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬೆಟ್ಟ ಗುಡ್ಡಗಳು, ಕಾಡುಗಳಿಂದ ಕೂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪರ್ವತಗಳಿಂದ ಕೂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ನಗರ, ಬೆಟ್ಟಗಳಿಂದ ಕೂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಸುಂದರವಾದ ನಗರ। वक्त ये देखो, जहाँ हर वक्त बादल घुमड़ते रहते हैं। हर वक्त मतलब क्या? हाँ, ಸಮಯ। देखो, ಏನು ಎಲ್ಲ ಸಮಯದಲ್ಲೂ ಮಳೆ ಮೋಡದಿಂದ ಏನು ಯಾವಾಗಲೂ ಮಳೆ उमड़ते मतलब क्या? ये चारों ओर से गिरना,
ಏಕತ್ರಿತ್ ಹೋನ, ಹೌದು ತಾನೆ? ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲಾ ಕಡೆಗಳಿಂದ ಸುತ್ತುವರೆದು ಏನು ಮಳೆ ಬರ್ತಾನೆ ಇರುತ್ತಂತೆ. ಇದನ್ನ ಎಲ್ಲ ಏನ್ ಬಾದಲ್ ಅಂದ್ರೆ ಸುತ್ತುವರೆದು ಕೂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮೋಡಗಳೆಲ್ಲ ಏನಾಗಿದೆ, ಸುತ್ತುವರೆದು ಕೂಡ್ಕೊಂಡಿದೆ. ಇದನ್ನ ಬಡ ಸ್ವಚ್ಛ ಸುಂದರ ಪರ್ವತೀಯ ನಗರ ಉತ್ತರ ಭಾರತ ಮೇ ಕಹಿ ನಹಿ ಹೈ. ಇಂತಹ ಒಂದು ದೊಡ್ಡದಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಆಮೇಲೆ ಸುಂದರವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪರ್ವತೀಯ ನಗರ ಮತ್ತೊಂದಿಲ್ಲ, ಉತ್ತರ ಭಾರತದಲ್ಲಿ ಮತ್ತೊಂದು ಇಲ್ಲ. ಐಸಾ ಹರಿತಿಮಾ ಭಿ ಶಾಯದ್ ಹಿ ಕಹಿ ದೇಖ್ನೆ ಕೋ ಮಿಲೆ ಅಲ್ವಾ? ಹೀಗೆ ನಾವು ಎಲ್ಲಿ ನೋಡಿದ್ರು ಕಹಾ ದೇಖೋ पर्वत होते हैं, ये बादल आते बारिश आते हैं, ಹೌದು ತಾನೆ? ಎಲ್ಲಿ ನೋಡಿದ್ರು ಮೋಡಗಳು ಕವಿದಿರುತ್ತೆ, ಮಳೆ ಬರ್ತಾನೆ ಇರುತ್ತೆ, ಹಸಿರಿನಿಂದ ಕಂಗೊಳಿಸ್ತಾ ಇರುತ್ತೆ. देखो ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ನಾವು ಮಲೆನಾಡ ಪ್ರದೇಶಗಳು ಹೇಗಿರುತ್ತಲ್ವಾ, ಹಸಿರು ಹಸಿರಾಗಿ ಕಂಗೊಳಿಸ್ತಾ ಇರುತ್ತಲ್ವಾ, ಐಸೆ ये मेघालय में देखो शायद ही कहीं देखने को मिले. शिलंग से चिरापुंजी के ओर जाता मार्ग दोनों ओर पहाड़ों और दरख्तों से पटा पड़ा है. ಶಿಲ್ಲಂಗಿಂದ ಚಿರಾಪುಂಜಿಗೆ ಓರ್ ಜಾತಾ ಮಾರ್ಗ ಮೇ, ಚಿರಾಪುಂಜಿ ಕಡೆಗೆ ನಾವು ಹೋಗ್ತಕ್ಕಂಥ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ದೋನೋ ಓರ್ ಎರಡು ಕಡೆಗಳಿಂದ ಏನು ಪಹಾಡೋ, ಪಹಾಡೇನು ಪರ್ವತಗಳು, ಪರ್ವತಗಳಿಂದ ಕೂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಏನು ಪರ್ವತಗಳಿಂದ ಕೂಡಿದೆ. यहाँ ऊंचा नीचा सर्फा का रास्ता भी होते हैं. पर्वतಗಳಿರುತ್ತೆ, ಗುಡ್ಡ ಬೆಟ್ಟಗಳೆಲ್ಲ ಇರುತ್ತೆ. रास्ता कैसा है? ये सर्पाकार. सर्पाकार कैसे होते हैं? ಯಾವ ರೀತಿ ಒಂದು ಸರ್ಪಾಕಾರ, ಒಂದೇ ಸಮ ಈ ರೀತಿಯ ಒಂದು ಸರ್ಪಾಕಾರದ ಈ ಒಂದು ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ಅವರು ಹೋಗ್ಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಈ ರೀತಿ ಸರ್ಪಾಕಾರದ ಒಂದು ಮಾರ್ಗ ಇರುತ್ತೆ. देखो रास्ता कैसा है? सर्पाकार रास्ता होते हैं, ऊंचा नीचा. ಏನೋ ಒಂದ್ಸರಿ ಮೇಲೆ ಹೋಗ್ಬೇಕಂತೆ, ಒಂದ್ಸರಿ ಕೆಳಗಡೆ ಇಡಬೇಕು, ಮೇಲೆ ಹೋಗ್ಬೇಕು, ಕೆಳಗಡೆ ಇಡಬೇಕು, ಹೀಗೆ ಏನು ಸರ್ಪಾಕಾರದ ಒಂದು ರಾಸ್ತಾ ಇರುತ್ತೆ. देखो और रास्ते को पार करते हुए दिखाई पड़ते हैं बादल. ಏನು ಆ ಒಂದು ರಸ್ತೆಗಳಿಗೆ ಅಂಟಿಕೊಂಡ ರೀತಿನಲ್ಲಿ ಏನು ಬಾದಲ್ಗಳು, ಮೋಡಗಳು ಕಾಣಿಸ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ಬಾತಿ ಹೈ ಸುಹಾನಿ ಹವಾ ಅಲ್ವಾ? ಸುಹಾನಿ ಅಲ್ಲಿ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಆ ಒಂದು ವಾಸನೆ ಏನು, ಒಂದು ಮೂಗಿಗೆ ಏನು ನಾಲ್ಕು ಬಹುತ್ ಸುಗಂಧಿತ ಹವಾ ಆತೆ ಹೈ. ಅಲ್ಲಿ ಏನು ಒಂದು ಮಾಯಿಶ್ಚರೈಸಿಂಗು ಮತ್ತು ಈ ಮಳೆ ಮೋಡಗಳು ಅಲ್ಲಿನ ಕಾಡುಗಳಿಂದ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಸುವಾಸನೆ ಏನು ಎಲ್ಲರ ಒಂದು ಗಮನವನ್ನು ಸೆಳೆಯುತ್ತೆ. ಕವಿ ಕವಿ ಹೋ ಜಾತಿ ಹೈ ಬೂಂದಾಬಾಂದಿ. ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಹೊತ್ತು ಆತೆ ಹೇ ಬೂಂದಾಬಾಂದಿ ಮೊದಲ ಕಣ್ಣ ಮುಚ್ಚಲೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಬಾರಿಶ್ ಅಲ್ವಾ? ಏನು ಮಳೆ ವರ್ಷ ಅನ್ನೋದೇನು ಮಾಡ್ತಾ ಇದೆ, ಬೂಂದಾಬಾಂದಿ ಏನೋ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಹೊತ್ತು ಬರುತ್ತೆ, ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಹೊತ್ತು ನಿಂತ್ಕೊಳ್ಳುತ್ತೆ, ಬರುತ್ತೆ, ನಿಂತ್ಕೊಳ್ಳುತ್ತೆ, ಹೀಗೆ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದೆ, ಕಣ್ಣ ಮುಚ್ಚಲೆಯನ್ನು ಹಾಡ್ತಾ ಇದೆ. हमारी जीप शिलंग से 53 किलोमीटर दूर चिरापुंजी के ओर बढ़ रही है. 53 मतलब क्या? 53 ಕಿಲೋಮೀಟರ್ಗಳ ಒಂದು ದೂರದಲ್ಲಿ ಚಿರಾಪುಂಜಿ ಸಿಗುತ್ತೆ. ಶಿಲ್ಲಂಗಿಂದ ಎಷ್ಟು ಕಿಲೋಮೀಟರು? ಕೇವಲ 53 ಕಿಲೋಮೀಟರ್ಗಳ ದೂರದಲ್ಲಿ ಒಂದು ಚಿರಾಪುಂಜಿ ಇದೆ. ಉನ್ಕಿ ಓರ್ ಬಡ್ ಜಾತೆ ಹೈ. ಏನು ಆ ಕಡೆ ಚಿರಾಪುಂಜಿಯ ಕಡೆಗೆ ಇವರ ಒಂದು ಜೀಪ್ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ. ಮೇರೆ ಸಾಥ್, ಮೇರೆ ಮತ್ಲಬ್ ಕೌನ್? ಲೇಖಕ್ಕೆ ಸಾಥ್. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಲೇಖಕರು ಈ ಹೋಗ್ತಾ ಇರೋದು ಏನು ಯಾತ್ರೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದು, ಇವರ ಜೊತೆನಲ್ಲಿ ಯಾರಿದ್ದಾರೆ? ಸಾಥ್ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಏಕ ಅಧಿಕಾರಿ ಶ್ರೀ ಸಂಗಮ और उनके दो दोस्त बैठे हैं. ರಾಜ್ಯದ ಏನು ಒಬ್ಬ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಮತ್ತೆ ಅವರ ಜೊತೆನಲ್ಲಿ
दो दोस्ते ಅವರ ಇಬ್ಬರು ಸ್ನೇಹಿತರು दोस्त दोस्त के लिए विलोम शब्द क्या है दोस्त दुश्मन शत्रु ಮಿತ್ರ ಅಂತ ಆಯ್ತಾ ದೋಸ್ತಿಗೆ ದುಶ್ಮನ್ ಅಂತಾನೆ ಬರಬೇಕು ಶತ್ರುಗೆ ಮಿತ್ರ ಅಂತಾನೆ ಬರಬೇಕು ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ देखो ये क्या है ये दोनों ये मार्गो ये संगमा के साथ ये उनके दो दोस्त भी एक जीप पर बैठे हैं जीप ನಲ್ಲಿ इधर लेकर के साथ देखो मैं जीप की खिड़की बंद करते हुए संगमा से पूछता हूँ खिड़की को बंद करते हुए खिड़किಯನ್ನು ಹಾಕ್ಬಿಟ್ಟು ಸಂಗಮಕ್ಕೆ साथ पूछते हैं ಸಂಗಮರವರನ್ನ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ क्या साल भर यह वर्ष होती रहती है ಏನು ವರ್ಷ ಇಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಮಳೆ ಬರ್ತಾನೆ ಇರುತ್ತಾ ವರ್ಷ ವರ್ಷ मतलब क्या ಮಳೆ देखो ಮಳೆ ಬರ್ತಾನೆ ಇರುತ್ತಾ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರು ಸಂಗಮ कहते हैं ಸಂಗಮ ಅವರು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ आपको जानकर तजुब होगा कि मेघालय में खपत से ज्यादा पन बिजली का उत्पादन होता है हम अतिरिक्त बिजली अन्य राज्यों को दे देते हैं अल्वा देखो आपका जानकारी नहीं है इधर ಬಗ್ಗೆ ಮೇಘಾಲಯದ ಬಗ್ಗೆ ನಿಮಗೆ ತಿಳಿದಿಲ್ಲ ಅನ್ಸುತ್ತೆ ಇಲ್ಲಿ पन बिजली मतलब जल विद्युत क्या है जल विद्युत लिख लीजिए पन बिजली मतलब जल विद्युत ये बहुत ज्यादा उत्पादन किया गया है मेघालय में ಮೇಘಾಲಯದಲ್ಲಿ ತುಂಬಾ ಜಲ ವಿದ್ಯುತ್ತನ್ನು ಉತ್ಪಾದಿಸತಕ್ಕಂತ ರಾಜ್ಯ ಯಾವುದು ಮೇಘಾಲಯ ಇದೇನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ज्यादा उत्पादन किया गया उसके साथ साथ ये अन्य राज्यों को भी देते हैं ಬೇರೆ ಬೇರೆ ರಾಜ್ಯಗಳಿಗೂ ಸಹ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ಕೊಡ್ತಾ ಇದೆಯಂತೆ ಈ ಒಂದು ಪನ್ ಬಿಜ್ಲಿಯನ್ನ ಜಲ ವಿದ್ಯುತ್ತನ್ನ ಅವರು ಎಷ್ಟು ಬೇಕೋ ಅಷ್ಟು ಇಟ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಬೇರೆ ರಾಜ್ಯಗಳಿಗೂ ಸಹ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಐಸಾ ಬಾ ಈ ರೀತಿ ಮಾಡ್ತಿದಾರಾ देखो ಹೌದು ಇಲ್ಲಿ ವರ್ಷ ಎಲ್ಲ ಮಳೆ ಬರುತ್ತೆ ವರ್ಷ ಮಳೆಯಿಂದ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆ ಅವರು ಪನ್ ಬಿಜ್ಲಿ ಜಲ ವಿದ್ಯುತ್ತನ್ನು ಸಹ उत्पादನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ क्या करते हैं ये ಎಷ್ಟು उनके कितने आवश्यक होते हैं ಅವಶ್ಯಕತೆ ಎಷ್ಟಿದೆಯೋ ಅಷ್ಟನ್ನು ಸಹ ಇವರು ಇಟ್ಕೊಂಡು ಉಳಿದಂತಹ ರಾಜ್ಯಗಳಿಗೂ अन्य राज्यों को भी क्या करते हैं ये पन बिजली को ये देते हैं ऐसे कहते हैं संगम ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಸಂಗಮರವರು ಹೇಳ್ತಾರೆ ಮೈಸೂರು ಅದಕ್ಕೆ ತುಂಬಾ ಖುಷಿ ಆಗ್ಬಿಟ್ಟು ಕೇಳ್ತಾರೆ ಸಂಗಮ कहते हैं वैसे यदि यहाँ सभी गांव बिजली से जगमग उठे तो भी अतिरिक्त बिजली का उत्पादन होता रहेगा ಹಾಗಾಗಿಯೇ ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಒಂದು ಗಾಂವ್ಗಳು ಏನು ಹಳ್ಳಿಗಳು गांव के लिए विलोम शब्द क्या है शहर गांव मतलब क्या ಹಳ್ಳಿಗಳು ಶಹರ್ ಅಂದ್ರೇನು ಪಟ್ಟಣಗಳು ಹಾಗಾಗಿಯೇ ಎಲ್ಲ ಪಟ್ಟಣಗಳು ಏನಾಗಿದೆ ಇಲ್ಲಿ ಬಿಜಿಲಿಯಿಂದ ಬಿಜಿಲಿ मतलब क्या ವಿದ್ಯುತ್ ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ ವಿದ್ಯುತ್ತಿಂದ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆ ಜಗಮಗೂಟೆ ಹೈ ವಿದ್ಯುತ್ತಿನಿಂದ ಹೊಳಿತಾ ಇದೆಯಂತೆ ಹಾಗಾಗಿ ಅತಿರಿಕ್ತ ಬಿಜಿಲಿ का उत्पादन ಹೆಚ್ಚಿನ बिजली का उत्पादन को क्या करते हैं ये अन्य राज्यों को देते हैं ಹೆಚ್ಚಿನ ಉತ್ಪಾದನೆಯನ್ನ ಬೇರೆಯವರಿಗೆ ಬೇರೆ ರಾಜ್ಯಗಳಿಗೆ ಏನು ರಫ್ತನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಸಂಗಮ कहते हैं हम पहाड़ों को निहारते हुए आगे बढ़ रहे हैं ಮುಂದೆ ಮುಂದೆ ಸಾಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಪಹಾಡ್ಗಳ ಜೊತೆನಲ್ಲಿ सड़क के उस पार पहाड़ी कुहरे से घिरी हुई है ಏನು ಈ ಒಂದು ಪಹಾಡ್ಗಳಿಂದ ಏನು ಕುಹರೆ ಸೆ ಘಿರಿ ಹುಯಿ ಹೈ ಏನು ಸುತ್ತುವರೆದುಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಗಿರಿ ಪರ್ವತಗಳು ಕಾಣಿಸ್ತಾ ಇದೆ ತೀನ್ ಪರ್ವತೀಯ ಆಂಚಲೋ ಮೇ ಬಾಂಟ್ ಹುವಾ ಹೈ ಮೂರು ಒಂದು ಪರ್ವತಗಳಿಂದ ಆಂಚಲ್ ಅಂತಂದ್ರೆ ಏನು ಇದೆ ನೋಡಿ ಶಬ್ದಾರ್ಥದಲ್ಲಿ ಆಂಚಲ್ ಅಂತಂದ್ರೆ ಏನು
सिखिदिया आंचल क्या है? ढूंढ लीजिए आंचल को। क्या है? प्रांत अल्वा सीता। प्रांत अल्वा ಏನು ಆಂಚಲ್ ಪ್ರಾಂತ್ ಇಲ್ಲಿ ಪ್ರಾಂತ್ಯಗಳಿಂದ ಕೂಡಿದೆ ಇವರು ಏನು ಇದು ಹಲವು ಪ್ರಾಂತ್ಯಗಳಿಂದ देखिए सड़क है देखो 3 पर्वतीय आंचलों से आंचलों से प्रांतों के बांध हुआ है 3 पर्वतीय ಏನು ಆಂಚಲೋಸೆ ಪ್ರಾಂತ್ಯಗಳಿಂದ ಇದು ಏನಾಗಿದೆ ಬಾಂಟ ಹಂಚಿಕೆಯಾಗಿದೆಯಂತೆ ಯಾವುದು ಈ ಒಂದು ಚಿರಾಪುಂಜಿ ಅನ್ನೋದು ಮೇಘಾಲಯ ಈ ಒಂದು ಮೇಘಾಲಯ ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ ಈ ಒಂದು ಮೇಘಾಲಯ ಅನ್ನೋದು 3 ಪರ್ವತಗಳ ಒಂದು ಪ್ರಾಂತ್ಯಗಳಿಂದ ಏನಾಗಿದೆ ಬಾಂಟ ಹೋತೆ ಹಂಚಿಕೆ ಆಗಿದೆ ಹಾಗಾದ್ರೆ ये 3 पर्वतीय नगर 3 पर्वत कौन कौन से हैं? पहले पर्वत खासी पर्वत याद रखिए ये प्रश्न आता है ये 3 पर्वत को नाम आप ये समझकर लिख लीजिए ये खासी पर्वत गारो पर्वत और जयंतिया पर्वत यावे बोलते खासी पर्वत ಅನ್ನೋದು ಅವರು ಗಾರೋ ಪರ್ವತ ಅನ್ನೋದು ಮತ್ತೆ ಜಯಂತಿಯ ಪರ್ವತ ಅನ್ನೋದು ಹೀಗೆ 3 ಪರ್ವತಗಳಿಂದ ಇದೇನಾಗಿದೆ ಈ ಮೇಘಾಲಯ ಆವರಿಸಿಕೊಂಡಿದೆ ಸುತ್ತುವರೆದಿದೆ और इन्हीं 3 पर्वतीय आंचलों से बनी है 5 जिले ಈ ಒಂದು 3 ಪರ್ವತಗಳಿಂದ 3 ಪರ್ವತದ ಪ್ರಾಂತ್ಯಗಳಿಂದ ಏನಾಗಿದೆ ये 5 जिले होता है 5 ಜಿಲ್ಲೆಗಳಿದೆಯಂತೆ हर आंचल की ಒಂದೊಂದು ಪ್ರಾಂತ್ಯಕ್ಕೂ अपनी अलग अलग संस्कृति रीति रिवाज ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ पर्व उत्सव पर्व मतलब क्या ಹಬ್ಬ ಹರಿದಿನಗಳು ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ ಒಂದೊಂದು ಪ್ರಾಂತ್ಯಕ್ಕೆ ತನ್ನದೇ ಆದ ಒಂದು ಏನಿದೆ ಸಂಸ್ಕೃತಿ ರೀತಿ ನೀತಿ ಅವರು क्या है पर्व उत्सव पर्व ಹಬ್ಬ ಹರಿದಿನಗಳು ಸಂಸ್ಕೃತಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ಆಗಿದೆಯಂತೆ ಒಂದು ಪ್ರಾಂತ್ಯದಿಂದ ಮತ್ತೊಂದು ಪ್ರಾಂತ್ಯಕ್ಕೆ ಏನು ಬದಲಾವಣೆ ಇದೆ लेकिन हर कई पारिवारिक व्यवस्था मातृसत्तात्मक है ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಪಾರಿವಾರಿಕ ವ್ಯವಸ್ಥೆ ಕೌಟುಂಬಿಕ ವ್ಯವಸ್ಥೆ ಹೇಗಿದೆ ಅಂದ್ರೆ ಮಾತೃಸತ್ತಾತ್ಮಕ ಅಂದ್ರೆ ಮಾತೃ ಏನು ಪ್ರಧಾನವಾದ ಕುಟುಂಬದ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇದೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಯಾವ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇದೆ ಗೊತ್ತಿದ್ಯಾ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಪಿತೃಸತ್ತಾತ್ಮಕ ಪಿತೃ ಪ್ರಧಾನ ಕುಟುಂಬ ಇಲ್ಲಿ ಮನೆಯ ಒಡೆಯ ಯಾರಾಗಿರ್ತಾರೆ ಯಜಮಾನ ಆಗಿರ್ತಾರೆ ಆದ್ರೆ ಅಲ್ಲೆಲ್ಲ ಹಾಗಲ್ಲ ಏನು ಮನೆಯ ಯಜಮಾನಿ ಯಾರೋ ಸ್ತ್ರೀ ಆಗಿರ್ತಾಳೆ ಹಾಗಾಗಿ ये मातृसत्तात्मक ये व्यवस्था होते हैं भूमि धन संपत्ति सब माँ से बेटी को मिलती है भूमि ಆಗಿರಬಹುದು ಧನ ಆಗಿರಬಹುದು ಧನ मतलब ಹಣ ಹೌದಾ ಸಂಪತ್ತು ये सभी माँ से बेटी को मिलती है ಅಂತನ ಮಗನಿಗೆ ಸಿಗೋದಿಲ್ಲ ಯಾರಿಗೆ ಸಿಗುತ್ತೆ ಮಗಳಿಗೆ ಬೇಟಿ ತಂದೆ ನಮ್ಮ ಕಡೆ ಮಗಳಿಗೆ ಸಿಗ್ತಾ ಹೋಗುತ್ತೆ ಎಲ್ಲದು ಭೂಮಿ ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ ಆಸ್ತಿ ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ ಸಂಪತ್ತು ಎಲ್ಲ ಯಾರಿಗೆ ಸಿಗ್ತಾ ಹೋಗುತ್ತೆ ಮಗಳಿಗೆ ಸಿಗುತ್ತೆ ಆದರೆ ನಮ್ಮ ಕಡೆ ಎಲ್ಲ ಹೇಗೆ ಯಾವ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇದೆ ತನ್ನ ತಂದೆಯ ನಂತರ ಎಲ್ಲ ಆಸ್ತಿಯು ಮಗನಿಗೆ ಹೋಗುತ್ತೆ ಹಾಗಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಪಿತೃಪ್ರಧಾನ ಒಂದು ಕುಟುಂಬ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇದೆ ಮೇಘಾಲಯದಲ್ಲಿ ಮಾತೃ ಪ್ರಧಾನವಾದ ಒಂದು ಕುಟುಂಬ व्यवस्था ಇದೆ देखो आगे क्या है देखो बस देख लीजिए इसमें इस मालूम हो पाठ इस पाठ में कुछ ना कुछ प्रश्न एक वाक्य में उत्तर लिखिए प्रश्न होते हैं आप समझकर आपको उत्तर बताइए देख लीजिए किस राज्य को बादलों को घर कहते हैं
किस राज्य को बादलों को घर कहते हैं? हाँ, किस राज्य को? ये मेघालय राज्य को। किस राज्य को? मेघालय राज्य को बादलों को घर कहते हैं। जीप में लेखक के साथ और कौन बैठे हैं? जीप ನಲ್ಲಿ ಲೇಖಕರ ಜೊತೆನಲ್ಲಿ और कौन बैठे हैं? ಬೇರೆ ಮತ್ತಾರು ಕುಳಿತುಕೊಳ್ತಾರೆ? हाँ, राज्य के अधिकारी संगमा और उनके मित्र, दो मित्र बैठे हैं ಅಲ್ವಾ. ಜೀಪಲ್ಲಿ ರಾಜ್ಯದ ಅಧಿಕಾರಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಂಗಮ ಮತ್ತೆ ಅವರ ಇಬ್ಬರು ಮಿತ್ರರು ಸಹ ಜೀಪಲ್ಲಿ ಕುಳಿತುಕೊಳ್ತಾರೆ. ಮೇಘಾಲಯಕ್ಕೆ ನಾನು ಹೇಳಿದೆ ಆವಾಗಲೇ, तीन पर्वतीय आंचलों को नाम लिखिए. याद है ना सभी को? ನೆನಪಿದವಾ ಯಾವ್ಯಾವು ಅಂತ? ಹಾ, ಹಾಗಾದ್ರೆ ಹೇಳಿ. ಖಾಸಿ ಪರ್ವತ್ ಅಲ್ವಾ, ಮೊದಲನೇ ಯಾವುದು? ಖಾಸಿ ಪರ್ವತ್, गारो पर्वत और जयंतीय पर्वत. याद रखिए, परीक्षा में आते हैं ये खासी पर्वत, गारो पर्वत और जयंतीय पर्वत. ये तीन पर्वतीय ये आंचल होते हैं. आंचलों के आंचल होते हैं. मेघालय में हर कहीं कौन सी पारिवारिक व्यवस्था है? हर कई मेघालय में ये आज भी आपके साथ बोलती हैं ये कौटुंबिक व्यवस्था ಅಲ್ವಾ. ಕುಟುಂಬ ವ್ಯವಸ್ಥೆ ಹೇಗಿದೆ ಅನ್ನೋದು ಈಗ ತಾನೇ ನಿಮ್ಗೆ ಹೇಳಿದೆ, ಹೌದಾ? ಯಾವ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆ ಇದೆ ಅಲ್ಲಿ ಅಂದ್ರೆ ಪಾರಿವಾರಿಕ ವ್ಯವಸ್ಥಾ. ಕೌಸ ಹೈ, ಯಾವ ರೀತಿಯ ಕೌಶಲ್ಯಿಕ ಇಲ್ಲಿ ಪಾರಿವಾರಿಕ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇದೆ ಅಂತ. ಯಾವ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇದೆ? ಯಾವ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇದೆ? हाँ, मातृ सत्तात्मक. क्या है? मातृ सत्तात्मक पारिवारिक व्यवस्था होते हैं. क्या है? मातृ सत्तात्मक पारिवारिक व्यवस्था होते हैं. और आगे के बाद कल करना चाहिए, देख लीजिए. और 2-3 वाक्यों में ये कुछ प्रश्न होते हैं, आप गृहपाठ के लिए आप लिख लीजिए. बिजली उत्पादन के बारे में संगमा ने क्या कहा? अल्वा. नेक्स्ट एक ही आपको लिख लीजिए. और रिक्त स्थान और एक है. मेघालय की राजधानी है डैश. चिरापुंजी शिलांग से डैश किलोमीटर की दूरी है. ये दूसरा. और तीसरे, मेघालय में हर कई पारिवारिक व्यवस्था डैश है. और चिरापुंजी समुद्र के सतह से कोई डैश मीटर ऊपर है. खासियों को समझ में की दृष्टि से देखा जाता है. डैश की दृष्टि से देखा जाता है. ये 5 होते हैं लिस्टान में. और 2-3 वाक्य में एक प्रश्न को आपको कल उत्तर के साथ आप सभी आइए. देखो बच्चों, आप सभी के इस पाठ सुनने के लिए सभी को धन्यवाद. नमस्कार.